येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात राजभाऊंविरुद्ध वसंत नाना, पालकमंत्र्यांना अपयश. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चंग बांधला होता. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील भल्या भल्या नेत्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य करत माघार देखील घेतली. काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 7 जणांपैकी 5 जणांनी आज शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी माघारी घेतली. यामध्ये मोहोळचे रमेश बारसकर, पंढरपूरचे महेश साठे, वेळापूरचे जीवन जानकर, बार्शीचे नागेश अक्कलकोटे, कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतलेत. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील वसंत नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भरलेला अर्ज माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र भाजपला आणि विशेषतः पालकमंत्र्यांना यामध्ये यश मिळालं नाही. त्यामुळे अखेर सोलापूर मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात सामना रंगणार आहे. 616 मतदार असलेल्या या मतदारसंघात माहितीचं संख्याबळ जवळपास 400च्या आसपास आहे. मात्र गुप्त मतदान असल्यामुळे धनलक्ष्मी पावल्यास गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपनं आता ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत यासाठी मतदान होणार असून याचा फैसला 22 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आता झेडपी, महापालिका आणि नगरपालिका यामधील सदस्य असलेले हे मतदार राजाभाऊंना मतदान करणार की वसंत नानांना याची उत्सुकता ताणली गेली आहे. सोलापूर शहरातील 74 नाल्यांसंदर्भात तसंच प्रस्तावित 19 नाल्यांच्या कामांचा महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला सविस्तर आढावा. 80% कामं पूर्ण झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक बिनविरोध करण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रयत्न केले. मात्र काही लोकांच्या इगोमुळे ही निवडणूक लागली. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा आरोप. सोलापूर शहरातील अशोकनगर इथं प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात सोलापूर महानगरपालिकेत आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकारानं महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नाट्य कलाकार प्रशांत दामले यांची विशेष उपस्थिती. आनंद वार्ता. आला रे आला, मान्सून आला. केरळमध्ये मान्सूनचं झालं आगमन. येत्या 3-4 दिवसात गोवा तसंच तळ कोकण आणि महाराष्ट्रात मान्सूनचं होणार आगमन. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांची पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी घेतली माघार. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. झाड बॅग मॉल, आता लगेज खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 8237 90 1000. विधान परिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध, 12 ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने. सोलापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटात होणार सामना. 17 पैकी 11 जागांवर निवडणूक होत असून त्या 11 जागा देखील महायुतीच्याच निवडून येतील. महायुती म्हणूनच आम्ही सर्व ठिकाणी एकमतानं लढणार आहोत. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका शहरात लावणार 50,000 झाडं. पुणे, ठाणे, रायगड, वर्धा, यवतमाळची निवडणूक बिनविरोध. विधान परिषदेच्या 5 जागांवर निवडणूक बिनविरोध. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 22 जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू कांडाचा तपास करणाऱ्या सीआयडीनं नवी मुंबईतून दोघांना अटक केली असून अरुण जगदंब चौबे वय 59, अभिषेक अरुण चौबे वय 24, दोघे राहणार वाशी, नवी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. विमानतळावर रील्स बनवणं, सेल्फी किंवा ट्रॅव्हल व्लॉग शूट करणं आता पडणार महागात. सुरक्षेच्या कारणास्तव DGCA कडून नवीन नियम जारी. नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कारवाई. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 15 जून रोजी होणार. आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल. त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं देणं बाकी. शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटींवरून वाद. 56 लाख नव्हे 17 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार. सरसकट कर्जमाफी देण्याची विरोधकांची मागणी. चित्रपट महामंडळ निवडणुकीची रणधुमाळी. चित्रकर्मी फायनलचा प्रचार वेगात. चित्रपट महामंडळाच्या कारभारावर विजय पाटकर यांची टीका. पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोठा पर्दाफाश. यवत इथं तोत्या डॉक्टरकडून हजारांहून अधिक महिलांचं गर्भलिंग निदान. बोगस डॉक्टरच्या रॅकेटचा पर्दाफाश. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. जागतिक सायकल दिनानिमित्त धुळे इथं सायकल रॅलीचं आयोजन. आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा दिला संदेश. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ईशान्य परिषदेची बैठक. ईशान्येतील विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा. भारत जगातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीचं ठिकाण. भारताची आर्थिक आघाडी 2 दशकाहून अधिक काळ कायम राहील. व्यापार आणि गुंतवणुकीसाठी भारत आकर्षक केंद्र. पियुष गोयल यांचं प्रतिपादन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संरक्षण दलांसाठी सुधारित वित्तीय अधिकार जाहीर. फील्ड कमांडर्सच्या अधिकारात 100% वाढ. या महत्वपूर्ण निर्णयामुळे स्वदेशीकरण आणि संशोधन विकासासाठीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठीच्या आर्थिक अधिकारात दुप्पट वाढ झाली आहे.